जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशावरून सुरू असलेल्या नाकाबंदीत जामनेर पोलिसांनी 17,24,800 रुपयांची रोकड जप्त केली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक काळातील नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नियमित तपासणी सुरू असून बोदवड ते तपासणी दरम्यान संबंधित वाहन संशयास्पद वाटल्याने त्याची झडती घेण्यात आली। झडती दरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्याने पंचांशमक्ष रक्कम तातडीने ताब्यात घेऊन निवडणूक अधिकारी यांच्या सुपूर्द करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार ही रक्कम कशासाठी वापरण्यात येत होती याचा तपास करण्यात येणार असून पुढील कारवाई निवडणूक अधिकारी करतील, अशी माहिती जामनेर पोलीस स्टेशनचे PI MM कासार यांनी दिली आहे। काय सांगाल? आज दिनांक 15/11/2024 रोजी माननीय जिल्हा प्रमुख आदरणीय SP साहेब यांच्या आदेशाने 10 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत नाकाबंदी लावण्यात आलेली होती। सदरची नाकाबंदी बोदवड येथे चालू होती। सदरच्या नाकाबंदी पोलीस स्टेशनचा स्टाफ व सोबत रेल्वे सुरक्षा बलाचे जवान असे म्हणून नाकाबंदी चालू होती। त्या दरम्यान आम्ही एक वाहन चेक केलं। त्या वाहनाची झडती घेतली असता पैसे आढळून आले। त्याच्यानंतर आम्ही पंच आणि FSCचे श्री वंजारी साहेब आम्ही सर्व मिळून त्यांना गाडी व ते लोक जे पोलीस स्टेशनला सोबत घेऊन आलो। सोबत आल्यानंतर ऑन कॅमेरा पूर्ण कॅश पंचांसमक्ष मोजून त्याचा सविस्तर पंचनामा केला आणि ती कॅश आम्ही जप्त करून पुढील कारवाईसाठी निवडणूक विभागाचे जे वंजारी साहेब यांच्याकडे ती कॅश सुपूर्द करीत आहे। सदरची रक्कम ही 17,24,800 रुपये इतकी रक्कम आहे। सर, एवढी रक्कम नेमकी कशासाठी आणि कोण घेऊन जात होतं, काय माहिती आहे का या संदर्भात? सदरची रक्कम जी प्रकाश समाधान पाटील तसेच अकबर पठाण, नवाब अकबर पठाण पिंपळावर राहणार, त्यांनी सांगितलं का आम्ही शेतकरी आहे आणि सदरची रक्कम ही 4-5 जणांची होती। आम्ही ती गुजरातवरून घेऊन येत होतो व्यापाऱ्याकडनं, जी मिल असते तिथं माल देतात हे कापूस, तिथून ही रक्कम घेऊन येत होते। बाबत त्यांनी असं सांगितलंय आम्हाला। संबंधित आता ज्यांच्यावर काय कारवाई होणार आहे किंवा आपल्याकडनं काय आता तपास सुरू? सदरची कॅश आम्ही जप्त करून निवडणूक अधिकाऱ्याकडे सुपूर्द केलेली आहे आणि ते पुढील कारवाई करतील त्यांच्या। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।